तर नमस्कार मित्रांनो ज्वारी आणि हरभरा यासाठी रब्बी बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत। तर त्याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगणार आहे। त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तर मित्रांनो अर्ज कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो महाडीबीटी या वेबसाईटवर यायचं आहे। महाडीबीटी फार्मर असं सर्च मारायचं गुगलला, त्यानंतर एक नंबरला लिंक येणार आहे, त्या लिंकला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर 1-2 मिनटं लोड घेणार आहे। लोड घेतल्यानंतर तुम्हाला पुढील पोर्टल ओपन होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड इथं टाकावं लागणार आहे। युजर आय डी पासवर्ड जर तुमच्यापर्यंत नसेल तर तुम्हाला तुमचं मोबाईल म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील। मोबाईल नंबर तर तुमचा आधार कार्ड टाकून घ्यायचा आहे। आधार कार्डला जर मोबाईल लिंक असेल तर तुम्हाला इथं टाकून तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। आणि जर तुमच्याकडे युजर आय डी पासवर्ड जर असेल तर ते तुम्हाला युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। तर आपण आता आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करूयात। त्यानंतर आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे। त्यानंतर OTP या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर 2 मिनटं प्रोसेसिंग असं दाखवणार आहे। त्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसेसिंग असं दाखवणार आहे। 2 मिनटं प्रोसेसिंग दाखवली, त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर इज OTP सेंड केला असं येणार आहे। त्यानंतर तुम्हाला OTP इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर OTP तपासा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं पोर्टल ओपन होईल। तर मित्रांनो सर्व डाऊन असल्यामुळे असा एरर येत आहे। आपण युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करूयात। युजर आय डी पासवर्ड इथं टाकायचा आहे। तर मित्रांनो आपण युजर आय डी आणि पासवर्ड इथं टाकून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला मुख्य पृष्ठ या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आणि तुम्हाला जर 1 महिना 2 महिन्यापेक्षा जास्त झाले असेल तुम्हाला पासवर्ड इथं चेंज करावं लागणार आहे। जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर OTP टाकून कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे। त्यानंतर ते OTP तुमचा सक्सेसफुल होईल। तर मित्रांनो मुखपृष्ठ या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा समोरील येणारा डॅशबोर्ड इथं ओपन होईल। तर मित्रांनो याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं असा डॅशबोर्ड आलेला आहे। कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे, खते, फलोत्पादन। तर आपल्याला इथं बियाणं आणि खतं या पर्यायावरती इथं क्लिक करायचं आहे। पुढील बाबी तुम्हाला इथं बाबी निवडा या पर्यायावरती इथं क्लिक करायचं आहे। आणि तर मित्रांनो या इथं आपल्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाबी निवडाला क्लिक केलं त्यानंतर असा डॅशबोर्ड येईल। त्यानंतर तुमचा तालुका, तुमचं शहर इथं निवडायचं आहे। तुमचा तालुका इथं निवडला, त्यानंतर तुमचं गाव इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्वेक्षण क्रमांक निवडायचा आहे इथं। त्यानंतर मुख्य घटक इथं तुम्हाला दिला जाईल। त्यानंतर बियाणे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे पीक पाहिजे, तुम्हाला जर ज्वारीला अर्ज करायचा आहे तुमच्या क्षेत्रानुसार ज्वारी करा किंवा हरभरा करा। इथं हरभरा करायचा आहे। त्यानंतर अनुदान हवे असलेली बाब, तुम्हाला नवीन बियाणे पाहिजे का जुनं ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुमचं वाण इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। आणि तुमचं क्षेत्र जेवढं आहे तुम्हाला जर किती एकरला पाहिजे, उदाहरणार्थ 40 गुंठ, त्यासाठी इथं टाकताना 40 गुंठ टाकायचं। आणि त्यानंतर जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। जतन करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज केला असं दर्शवलं जाईल। त्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठावर यायचं आहे। मुखपृष्ठावरती आल्यानंतर तुमचं अर्ज केलेलं आहे तिथं पहा यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट तुमचं काय असेल ते शासकीय नियमानुसार करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवर SMS येईल, तुमचं पेमेंट हॅव सक्सेसफुल डन असा पेमेंट SMS येईल। तो SMS आल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावासहित SMS येईल। तो SMS आल्यानंतरच तुमचा अर्ज झाला असं गृहीत धरण्यात येईल। तर मित्रांनो जर याबद्दल तुम्हाला काही अडचण जर कुठं आली तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आपला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।